लिहिलेला स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 96 आणि वचन क्रमांक 2 याचं मला आपण चिंतन मनन देण्यासाठी घेतलेलं आहे। परमेश्वराचे गुणगान करा, परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा। परमेश्वराचे गुणगान करा। आणि कुठे लिहित आहे की परमेश्वराचं गुणगान करा। आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आणि वडिलांनो, आम्ही परमेश्वराचे गुणगान करत आहोत का? जर करत आहोत तर आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही करत आहोत का? या गोष्टी देखील आम्ही पाहणं खूप गरजेचं आहे। कारण परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर, परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा। जर ह्या गोष्टी आमच्या जीवनात आहेत, आम्ही प्रति दिवशी परमेश्वराचं गुणगान करत आहोत, प्रति दिवशी परमेश्वराचं वचन वाचत आहोत, प्रति दिवशी आम्ही एकमेकांना बोध करत आहोत, प्रति दिवशी आम्ही आज्ञा पालनाकडे वळत आहोत, प्रति दिवशी जर आम्ही सत्याकडे वळत आहोत, प्रति दिवशी जर आम्ही आमचं तारण जे झालेलं आहे त्या तारणाची, म्हणजे परमेश्वर तारण करत आहे, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तारणहार आहे, याची घोषणा आम्ही प्रति दिवशी करतो का? दररोज आम्ही परमेश्वराची तारण करता आहे याची सुवार्ता किंवा संदेश किंवा चिंतन किंवा मनन किंवा अध्ययन किंवा प्रचार या गोष्टी करत आहोत का? जर करत असाल तर तुमचं आणि माझं जीवन धन्य झालं। जर करत असाल तर तुमचं आणि माझं जीवनाला सार्थकता मिळाली। जर करत असाल तर तुम्ही आणि मी समाधानी आहोत। जे हे करत नाही ना, ते समाधानी नाहीत। मी तुम्हाला रियालिटी सांगतो, तुम्हाला सत्य आणि आत्म्यापासून सांगतो, जे परमेश्वराचे दररोज गुणगान करत नाहीत, स्तुती करीत नाहीत, आराधना करीत नाही, वचन वाचित नाही, वचन ऐकत नाही, वचन सांगत नाही किंवा वचन पाळीत नाही, ह्या लोकांच्या जीवनात धन्यता नाही। या लोकांचे जीवन समाधानी नाही, हे जीवन आशीर्वादित नाही, ह्या लोकांचं जीवन तृप्त देखील नाही। आणि म्हणून त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा। प्रति दिवशी आम्हाला दररोज वेळ आहे का प्रति दिवशी करायला? आणि प्रचिती करायची तर कुठं करायची? माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आपण ज्या ठिकाणी कामकाज करत आहोत, ज्या ठिकाणी आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहोत, ज्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबत आहोत, किंवा ज्या लोकांशी आम्ही गाठभेट घेत आहोत, त्यांच्याबरोबर बोलत असताना आमचं जगिक संसारिक कामकाज आटवून थोडासा वेळ आम्ही परमेश्वराच्या नावाची घोषणा करायला देतो का? जर देत आहात तर तुमचं जीवन खरोखर समाधानी आहे। आणि जर तुम्ही फक्त तुमच्या पोटापुरतच पाहत आहात तर समजून जायचं, इथं तुम्ही समाधानी नाहीत आणि तिथं तर विषयच नाही। आणखीन काही रेफरन्स आपल्याला परमेश्वरच्या वचनामध्ये स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 100 मध्ये वचन क्रमांक 4 मध्ये लिहिले, त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा। त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात। आता तुम्ही म्हणाल, पळक साहेब, परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आता बंद आहेत, मंदिर खुले नाहीत, हा शास्त्रभाग कस काय तुम्ही दाखवता आम्हाला? तुम्ही स्वतः तरी जाताय का मंदिरामध्ये? कारण अनेक ठिकाणी मंदिर बंद आहेत हे मला पण ठाऊक आहे, पण तू शास्त्र असं सांगतोय। दावीद राजा स्तोत्रामध्ये लिहितो 100व्या अध्याय आणि वचन क्रमांक 4 मध्ये, त्याचे उपकार स्मरण करीन त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा। आज आम्हाला द्वार आणि अंगणच समजलं नाही। पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील मी त्याचबरोबर जाईल। आम्ही जातो का दारात? अंगणात आहेत का आम्ही? हाताने बांधलेल्या मंदिराची विषय नाहीये, हाताने बांधलेल्या इमारतीचा विषय नाही, हाताने बांधलेल्या तंबूचा विषय नाही, हाताने बांधलेल्या चर्च, मस्जिद, जे काही गुरुद्वारा जेव्हा जे काही असेल, विषय तो नाहीये। विषय काय आहे? एक आम्ही हिंदुस्थानामध्ये भारत देशात राहतो आणि भारत देशामध्ये विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये एक ओवी मला आठवते।
तुझ आहे तुझ पाशी, पण तू जागा चुकलाशी. हे माझ्या जवळच आहे प्रभू परमेश्वर ईश्वर निर्माण करता, परंतु मी जागा शोधतो. मी जागाच चुकलो. मी त्याला मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये, कुठंतरी मठामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या चार भिंतीच्या आतमध्ये, त्या घुमटाच्या आतमध्ये, त्या अंगणामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. त्या दरवाजाजवळ माथा टेकण्याचा प्रयत्न करतो. त्या दरवाजाजवळ लीन नम्र होतो. त्या आतमध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की परमेश्वराची भेट घ्यायला मी आलोय. पण माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज ते मंदिर केवळ हाताने बांधलेलं आहे. जगातल्या सरकारने ते बंद केले. जर मंदिर बंद करण्याची ताकद जर जगाच्या सरकारामध्ये आहे, ते केव्हाही उघडू शकतात आणि केव्हाही बंद करू शकतात. परंतु हे मंदिर मात्र जगातली कुठलीच ताकद बंद करू शकत नाही. हे मंदिर मात्र दरवाजा कुणीही बंद करू शकणार नाही. या मंदिरावर कुणाचा अधिकार नाही, कारण हे मंदिर परमेश्वराचं आहे आणि त्याचा आत्मा आमच्यामध्ये वस्तीस्थान करतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या प्रिय सेवकांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की दाविदाच्या 4 वचनामध्ये म्हणता येईल, त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. अहो, आम्ही जायनात, प्रभू स्वतः आमच्याकडे येऊ राहिला. हे जे शरीर रूपी अंगण आहे आणि जे अंतःकरण हे द्वार जे आहे, आणि त्या अंतःकरणातल्या आतल्या खोल्यामध्ये जो पवित्र आत्मा वस्तीस्थान करत आहे, जो देव विराजमान झालेला आहे, आज आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अस्तित्व परमेश्वरच्या दृष्टिकोनातून परमेश्वरला दिसेनासं झालेलं आहे. आणि म्हणून तो म्हणताय की माझ्या प्रति समान निर्माण केलेल्या मनुष्यामध्ये, जसं की वचनामध्ये सांगितलंय की मी तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या शरीरामध्ये विराजमान आहे. तुम्ही खरं म्हणजे आमचं शरीर हे देवाचं खरं मंदिर आहे. तर आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला शिकत असताना आम्ही चिंतन मनन अध्ययन करीत असताना प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 20 मध्ये लिहिलंय, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, त्याचबरोबर मी आतमध्ये जाईल, त्याच्याबरोबर जेवल, त्याच्याबरोबर राहील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज परमेश्वरचा पुत्र प्रभू ख्रिस्त आमच्या अंतःकरणाच्या दाराशी ठोकत आहे, आमच्या दाराजवळ उभा राहत आहे. या ठिकाणी वचन सांगत आहे की 4 क्रमांकात त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात तोच आलाय बाबा आमच्या दारात. दावीद राजाने लिहिलं स्तोत्रामध्ये, कितीतरी काळाच्या वर्षानंतर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आला. त्यालाही आम्ही त्याची वाट लावून टाकली पाप करू करू. त्याने पवित्र आत्मा दिला, त्या पवित्र आत्म्याची आम्ही वाट लावून दिली. त्याने देवाचं अभिवचन दिलं, त्याची आम्ही वाट लावून टाकली. एवढं करून असताना देखील तुमचा माझा उद्धार करता परमेश्वर, तुमचा आणि माझा तारण करता परमेश्वराने तुम्हाला टाकून आणि झोकून दिलं नाही. तुम्हाला आणि मला आमच्या पापाच्या मानाने दंड केला नाही, कारण आमचं जीवन परमेश्वरच्या दृष्टिकोनातून मोलाचं आहे. आमचं परमेश्वरच्या दृष्टिकोनातून आम्ही तृप्त जीवन जगावं, धन्य जीवन जगावं, सार्थक जीवन जगावं, आशीर्वादित जीवन जगावं, लक्की जीवन जगावं, भाग्यशाली जीवन जगावं, तृप्तपणे आम्ही जीवन जगावं, ही देवाची योजना आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की दावीद राजा म्हणत आहे की परमेश्वराच्या द्वारात उपकार स्मरण करीत जा. आज प्रभू येशूच विनंती करतोय आम्हाला. किती लाचारीची गोष्ट आहे. स्वतः परमेश्वर म्हणतोय, बहिणी भावा, मला येऊ दे ना तुझ्या अंतःकरणामध्ये, येऊ दे ना तुझ्या घरामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये मला यायचंय, तुझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला यायचंय, तुझ्या शरीरामध्ये येण्यासाठी मी किती वेळची वाट पाहत आहे. तो म्हणत आहे मी दार ठोकीतोय, मी दरवाजात उभा आहे. आज अनेक माझे भाऊ आहेत, बहिणी आहेत, इव्हन देवाचे सेवक देखील आहेत. प्रभू येशूला नकोच म्हणतात आतमध्ये. आम्ही मात्र नाचत नाचत जातो. ढोल ताशा झेलीम ऑर्केस्ट्रा काय, बँड काय, मिरवणूक काय, डीजे काय, आमच्या चर्चच्या दारा पुढं, मस्जिद पुढं, किंवा आणखी देवळा पुढं, गुरुद्वारा पुढं, जेवढे ठिकाण आहेत ना धार्मिकतेचे, जिथं आम्ही देव समजतो आणि जिथं आम्ही देवाला माथा टेकायला जातो, ज्या दरवाजाजवळ आम्ही जातो, ज्या अंगणामध्ये आम्ही जातो, लय नाचत गाचत, वा 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 वा, काय मिरवणुका काढीत लोक. वाव, बिशप साहेबांची मिरवणूक, रेव्हरंड साहेबांची मिरवणूक, पास्टर साहेबांची मिरवणूक, फादर साहेबांची मिरवणूक, भंतीजी काजी हबप, नुसत्या मिरवणुकाच ना.
इथून उचलून त्या दारात नेऊन ठेविते. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, देव आमच्या दाराशी उभा आहे. आम्ही जगातल्या मंदिराच्या दाराशी उभा आहे. आणि आज योगायोग असं झालेलं की गेले 1 ते 1.5 वर्षापासून परमेश्वराने हे जगातले मंदिर लॉक केलेत. आज त्या दारामध्ये, अंगणामध्ये याचकाशिवाय कुणीच जात नाही. ती पण शासनाने याजक साहेबांना ऑनलाईन चर्च घेण्यासाठी संधी दिली म्हणून आम्हाला जावं लागतं किंवा जाता येतं. पण तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. कदाचित दगडा, विटा, सिमेंटनी, अँगलनी बांधलेले मंदिर आमच्यासाठी बंद होतील. आम्ही तो मंदिराचा दरवाजा ठोकला तरी उघडणार नाही शासनाच्या ऑर्डरनुसार. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, तो परमेश्वर रोज आमच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोकवतो आणि तो रोज म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मला तुझ्या अंतःकरणामध्ये यायचंय, मला तुझ्या हृदयामध्ये यायचंय, मला तुझ्या घरामध्ये यायचंय, मला तुझ्या कुटुंबामध्ये यायचंय, मला तुझ्या सहभागितेमध्ये यायचंय, मला तुझ्या त्या आध्यात्मिक जीवनामध्ये यायचंय, मला पवित्र आत्म्याच्या माध्यमातून तुला आणखीन उत्स्फूर्त करायचंय, देवाच्या सत्य वचनाच्या माध्यमातून तुझ्या जीवनाचं मला सार्थक बनवायचंय, तुला समाधानी, तृप्त बनवायचंय, तुला लक्की आणि आशीर्वादित बनवायचंय, तुला भाग्यशाली बनवायचंय, तुला मी धन्य बनवायचंय. मला तुझ्या आतमध्ये येऊ दे. जोपर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये विराजमान होत नाही आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी आम्ही करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाला धन्यता मिळणार नाही. नो. म्हणून या ठिकाणी मंदिराविषयीचा जो विषय आहे, दरवाजाचा जो विषय आहे, अंगणाचा जो विषय आहे, तो जगिकरित्या हलक्यात घेऊ नका. अनेक लोकांना हे अंगण, दरवाजा हे जगातलेच वाटत आहे. स्वर्गाचं दार, तिथलं अंगण, तिथलं मंदिर, जड अन्न अजून लोकांना पचतच नाही. सत्य काय माहित नाही. परंतु मी एक परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की 1 ते 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये जितक्या दिवस मंदिर, चर्चेस बंद होते, मी परमेश्वरच्या नावाला महिमा आणि सन्मान आदर देईल की अनेक लोकांचं तारण झालं. अनेक लोकांना समजलं की मंदिर काय आहे, अंगण काय आहे, दरवाजा काय आहे, पवित्र आत्मा काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, लुबाडणारं कोण आहे, लाभासाठी तोंडपूजापणा करणारं कोण आहे, मदतीला धावून येणारं कोण आहे, सत्य कोण आहे, असत्य कोण आहे, आणि मंदिरात प्रभू आहे की माझ्या अंतःकरणात प्रभू आहे, हे अनेक लोकांना समजलं. ही देवाच्या नावाला मी धन्यवाद देईल. आता लोक हुशार झाली. हीच हुशारपणा आपल्याला पहिल्यापासून जर केला असता तर देवाच्या नावाखाली लुटारूची जी टोळी आलेली याचकांची, त्यांनी आम्हाला लुटलं नसतं. आजही आम्ही दारातच आणि आजही आम्ही अंगणातच. आज काय आम्हाला आमच्या पालक साहेबांच्या घरामध्ये कधी आमंत्रण येत नाही? असं कधी झालंय का? पालक साहेबांनी तुम्हाला फोन केलाय, बिलिव्हर्स लोकांनो, या कृपा करून माझ्या घरी या, आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि बिर्याणीचं जेवण देखील देईल, आणि जे काही माझ्याकडे तुम्हाला थोडस देण्यासारखं आहे ते थोडस देईल देखील, आहे का? पालक साहेब कधी फोन करतात का बिलिव्हर्स लोकांना की माझ्या घरी या, बसू जरा, थोडस चहा वगैरे घेऊ, नाश्ता घेऊ, बिस्किट, तुम्हाला वेळ असेल तर बिर्याणी बनवायला सांगतो आमच्या पालकीन बाईला? नाही, असे आहेत का? असं मला विचारायचं सहज. तुम्ही प्रश्न अंतःकरणात विचारून बघावं. असं कधी घडलंय का तुमच्याबरोबर? नाही. कारण काय? आम्हाला दुसऱ्याच्या दारात जायची आम्हाला सवय झालेली, कारण आम्हाला कॉन्ट्रॅक्टच मिळालेलं आहे ना. 1 दार टीप, 2 दार टीप, मांजरी सारखे 7 घरे टिपायची आम्हाला सवय झालेली. कशासाठी? तर लाभासाठी, देवाच्या गौरवासाठी. कधी आम्ही घरे टिपलेत का? देवाच्या गौरवासाठी आम्ही सुवार्थेसाठी त्रास सहन करीत आहोत का? आमच्यामध्ये ते सत्य आहे का? आमच्यामध्ये तो चांगुलपणा आहे का? आमच्यामध्ये परमेश्वराने दिलेले आज्ञाविधी नियम आहेत का? आमचं जीवन परमेश्वराला समर्पित आहे का? आमच्या मध्येच देवाचा आत्मा आहे का? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहितोय की त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. का करा? कारण तो चांगला आहे. बरेचसे बिलिव्हर्स लोकांचा मला फोन येतो, ते म्हणतात पालक साहेब काही चांगले नाहीत. मग मी त्यांना उत्तर देतो, बाबा, पालक साहेब, पास्टर साहेब नसू द्या चांगले, ते देखील तुमच्यासारखे माझ्यासारखे मनुष्य आहे, मी देखील चुकणार आहे. पण तुम्ही परमेश्वर चांगला आहे असं म्हणा ना. त्याने नाही, हो परमेश्वर चांगला आहे, परंतु याजक लोक जरा थोडस प्रॉब्लेम आहे.
ते नुसतेच लुटतात हो. कशालाही नुसतं पैशाच मागतात हो. कोणतीही प्रार्थना केली का त्यांच्याकडे ते लिस्टच असती. मी म्हणत असतो परमेश्वर चांगला आहे. तुम्ही परमेश्वरकडे या. तुम्ही पाळक साहेबाकडे जाऊ नका ना. पाळक साहेबाला सरळ स्पष्ट वॉर्निंग द्यायची. पाळक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर, हबबा, काजी बिजी जेवढे कोणी असतील ना, स्पष्ट सांगायचं आम्ही तुमच्याकडे आलो नाहीत आणि हे तुमचंही चर्च नाही. हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि परमेश्वराच्याकडे आलोत आम्ही. आम्हाला परमेश्वराचे वचन ऐकायची आहेत. परमेश्वर आमचं तारण करणार आहे. आम्ही तुमच्याकडे आलो नाही. तुम्हाला तेवढं काही नाही. पण लोक येडे, लोक मूर्ख, लोक बावळट, लोक अज्ञानी, लोक पापा भक्त, लोक अंधश्रद्धाळू, श्रद्धा ठेवतात पण अंधश्रद्धा. त्या अंधश्रद्धेला काडी मात्र जागा देऊ नका. तेव्हा आम्ही पाळक साहेबाकडे गेलो. अरे पाळक साहेबाकडे जाऊन काय होणार आहे? तो देईल का दानपात्र? तो डबुल तुला देईल का? देत असले तर माझे बिलोस भावानं बहिणी नावानं खुशाल जातात तुम्ही पाळकाकडे. तुमचं तारण करण्यासाठी पाळक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर जे कोणी असतील XYZ ते समर्थ आहेत का? नाही. परमेश्वर तुमचं तारण करणार आहे. परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही परमेश्वरच्या अंगणात जात आहात. तुम्ही परमेश्वराच्या द्वारात जात आहात. तुम्ही परमेश्वराकडून अनुग्रह प्राप्त करतात. मग विषय काय येतो? पण आमचा विश्वास परमेश्वरावर कमी आणि याचकावर जादा, भविष्य वक्त्यावर जादा. मी कंटिन्यू गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून सातत्याने दररोजच्या चिंतन मनन अध्ययनामध्ये पाळक साहेब, याजक साहेबांचं डेफिनेटली नाव असतं. कारण पण त्याला तसंच आहे. मी देखील एक याजक आहे, पाळक आहे, पास्टर आहे, रेव्हरंड आहे, देवाचा सेवक आहे, अभिषिक्त आहे, निवडलेला आहे. आमच्याकडून पण भरपूर चिन्ह चमत्कार झालेत. आम्ही प्रत्येक काही फेसबुकला लावली नाहीत. आम्ही कधी स्वतःहून कुणाची आमची वाहवा करत नाही. लोकांनी जरी केली ना आम्ही गपचूप तिकडेच ठेवतो. ऑनलाईनला येत नाही. याचा अर्थ असा नाही की आम्हाला देवाकडून काही अनुग्रह आणि कृपा नाही. दिसाऊ माल आणि फसाऊ धंदा करणारे जे जीवन आहे ते सोडून द्या. जोपर्यंत अशा प्रकारचं जीवन तुम्ही सोडून देणार नाही तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या जीवनाला सार्थकपणा येणार नाही. आणि म्हणून परमेश्वर किती चांगला आहे. 4, त्याच्या उपकार स्मरण करीत त्याच्या दारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर चांगला आहे. याजक चांगला आहे म्हणतात का कोणी? हा, काही लोक आहेत का बोलते जी याजक वेळी येतो. याजक वेळी धर्म वेळी. आमच्या पास्टर सारखा दुसरा पास्टरच नाही. लयच हाल. 1 नंबर अभिषिक्त. अहो सगळं काना कोपऱ्यात कुठं पुरून ठेवलं ते सुद्धा सांगतो. आमच्या पाळकासारखा दुसरा पाळकच नाही. अरे मग बाकीचे कोण येत? बाकीचे कोण येत? ते विधर्मी दैवताचे आराधक आहेत का काय? का ते दुसऱ्या देवाचा गौरव करते? आमचाच बाळक लय भारी, आमचाच. मंडळींनो, बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, सत्य जाणून घ्या. आमचाच बाळक, आमचाच बाळक. मग बाकीचे बाळक कोणाचे येत? मॅन ऑफ गॉड, अभिषिक्त, आमक फलानं भिजतानं. आणि बाकीच्यांना काही आहे ठेवा ना थोडाफार अभिषेक. आमच्या सारख्याला पण म्हणा मॅन ऑफ गॉड. आमच्या सारख्याला म्हणा छान आहे, सुंदर आहे, चांगलं आहे, सत्य आहे. हे बाळक पण आमचेच आहेत. कारण देवाची सेवा ते करतात का फक्त तुमचेच एकटे? लई लोकांना ह्या खोडी. ज्या चर्च मेंबर असते ना बास दुसऱ्या पाळकाचा कचराच बॉस. दुसरे पाळक त्यांना असे सकाळच्या बारी म्युन्सिपालिटी वाले येतात ना ते झाडू घ्यायला. बस बाकीचे ब्रदर, फादर, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी त्यांचा पार कचरा. ते कोण आहेत? जर ते देवापासून आहे तर त्यांचा सन्मान करा, आदर करा. आणि तुमचे याजक लोक मस्त तुम्हाला खुश करीत असतील परंतु तुम्हाला ताडण करीत नसतील, तुमचं पाप दाखवित नसतील, तुमच्या चुका दाखवित नसतील, तुम्हाला पश्चाताप करायला लावत नसतील, किंबहुना तुम्हाला जर ताडण करीत नसतील तर समजून जायचं तुमचे पाळक, पास्टर, रेव्हरंड कामातून गेलेले. तुम्हाला मस्त वाटत ना आमचे लय भारी इथं. पण तुम्ही हे नरकात गेल्यावर समजन.
जर आम्हाला ताडण करणारे जर पाळक असेल, पास्टर असेल, रेव्हरंट असेल, बिशप असेल, गुरुजी असेल, येस बिलिव्हर्स, माय ब्रदर्स, माय सिस्टर्स, तुम्ही चुकलेले आहात आणि ही चूक तुम्ही सुधरा, अन्यथा याचा परिणाम तुम्हाला नरकाचे राज्य मिळेल हे तुम्ही सांगितलं पाहिजे. हे याचकी काम, हे धन्यतेचं काम, हे सार्थकतेचं काम, हे समाधानाचं काम, हे तृप्ततेचं काम, हे आशीर्वादाचं काम, हे भाग्यशाली काम, हे लक्कीचं काम, आणि सगळेच लोक नाही करीत. परंतु जेवढे काही देवाचे सेवक असं सत्य प्रकट करतात, हॅट्स ऑफ, प्रेज द लॉर्ड सर्वांना. परंतु नुसती खाण्यापुरती जर काम करत असेल तर लोक पाठीमागे बोलतात. हो, मी स्वतः ऐकले. कारण माझा असा स्वभाव असल्यामुळे अनेक लोकांचे फोन मला येतात आणि ते सांगतात, पाळक साहेब तुम्ही सांगताय नाही 100% खरंय, कारण आमच्या बरोबर हे घडलंय. परमेश्वर किती चांगला आहे असंच लोकांनी म्हटलं पाहिजे. माझे आत्मिक गुरु किंवा आत्मिक पिता किंवा आत्मिक बाप किंवा आमचे प्रीचर किंवा आमचे सुवार्थिक किंवा आमचे पास्टर किंवा आमचे रेव्हरंट किंवा आमचे बिशप, आमचे किंवा साहेब किंवा फादर किंवा गुरुजी किंवा कोऑर्डिनेटर किंवा बंतीजी, काजी, हबप, ते देखील परमेश्वरासारखेच आहेत असं म्हटलं पाहिजे. ही अभिमानाची गोष्ट. असं म्हणल्यानंतर जरा थोडस समाधान वाटतं. मग ऊन वारा थंडी पाऊस काही येऊ मनुष्य धावतो. पण जर सेवकाची जर लोक जर उडवीत असले, काय त्या लाजा सोडून सेवा करायची, लाज नसल्यासारखी. अनेक लोक लाज नसल्यासारखी सेवा करतात. त्यांना तर नाही पण ते दुसऱ्याची घालून बसतात. ही चांगलं नाही. जसं परमेश्वर चांगला आहे तसं देवाचा सेवक देखील चांगला असावा. तशाच प्रकारे बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील देखील चांगले असावे. तशाच प्रकारे मंडळी, चर्च देखील चांगलंच असावं. अशाच प्रकारचे सर्व लोक चांगले असावे, कारण आमचा परमेश्वर चांगला आहे. साहजिक लोक म्हणतात, मी एक उदाहरण सांगतो. समजा एखादा वडील आपलं कौटुंबिक जीवन चालवत असताना सालस मनाने, नीतीने, प्रामाणिकपणे, सत्यतेने, काबड कष्टाने तो त्याचं जीवन चालवत असतो, कुटुंब चालवत असतो. आणि मग अनेक लोक, आमचे जे लेकर असतात, समजा उदाहरण सांगतो मी, समजा ते वेडेवाकडे वागायला लागले, तर बाकीचे लोक काय म्हणतात माहिती का, आज तुझा बाप लय चांगला आहे राहू, कर ना, तुमचे घरचे लय चांगले, पण तू कसा निवाडा बाबा असा प्रश्न. तर ते म्हटले पाहिजे, नाही तूही चांगला, तुझा बापाही चांगला, तू आजही चांगला, तू आखी खानदान चांगली, आखे खानदानीपर्यंत गेले पाहिजे. म्हणजे काय, अब्राम, इसाक, याकोब, आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, भाग्यशाली भाग्यशाली, सत्यामध्ये टिकत चाललेलं. मग परमेश्वर चांगला आहे तर आम्ही चांगलेच पाहिजे, कारण आमचा परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर जर प्रकाश आहे तर आम्ही प्रकाशातच पाहिजे, कारण आमचा परमेश्वर प्रकाश आहे. आमचा परमेश्वरचा पुत्र परमेश्वर ख्रिस्त एकही गोष्ट परमेश्वर पित्याच्या व्यतिरिक्त केली नाही. परमेश्वर पित्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने जर आमच्यापर्यंत जर पोहोचवल्या तर याचकाचं काम आहे, सेवकाचं काम आहे. परमेश्वरने पोहोचवलेल्या सर्व गोष्टी आम्ही बिलीवर्स भावापर्यंत पोहोचवूया. सेम एकदम असं प्रतिरूपाने. परमेश्वराने आदामाने हव्याला प्रतिरूपाचं बनवलं, त्याचं कारण एकच होतं, परमेश्वरचे संपूर्ण गुण त्याच्यामध्ये यावे. पण मधीच त्याला ठसका लागला, मधीच ते बिचाकलं, मधीच त्याला असं काहीतरी झालं, स्वार्थ आला, मधीच तो आला, त्याने थोडी मध्ये काड्या केल्या, मध्ये थोड्या गावऱ्या थापल्या, आला तो झाडावर जबड्यासाठी. त्याने मग ते हवाबाईला फसवलं. मला एक सांगायचंय, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, आपला विषय मी सोडणार नाही, परंतु एक वचन सांगायचे तुम्हाला. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होती, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होती, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. तसं अनेक याजक लोक काम करतात आणि याचका बरोबर याचकीनबाई पण काम करते, म्हणजे पाळकीनबाई. तर जवळजवळ माझ्या माहितीनुसार, माझ्या स्टडीनुसार, साधारणतः 20-22 वर्षाच्या अनुभवानुसार 80% पाळकीनबाई कामातून गेलेले आहेत आणि 80% पाळकी यांच्यामुळे कामातून गेले. ही सत्यता नाकारता येणार नाही.
तुम्हाला जर खोटं वाटत असलं तर सगळे नंबर पत्ती देतो, तपासून बघा. हो, चॅलेंज आहे आपली. कुणामुळं काय होतंय? कारण ही जिबल्या चाटीत आला ना तो, तवाईच्या तोंडाला पाणी सुटलं, आणि तोंडाला पाणी सुटल्यामुळे तिने ते फळ खाल्लं आणि यालाही दिलं आणि त्यांनीही खाल्लं. आताही असंच आहे. पालकीनबाई अशी उभा राहते पुढे चाप मध्ये, घेऊ इकडं माग आहेत 2-3 आहेत. थोड्या वेळापूर्वी आहे होते लाईव्हला उपास प्रार्थना. तिघांच्या संगत असतात, तिघांच्या बायकाही संगत असतात, तिघांचं फिरणंही संगत असतं. एक पुणा, एक अहमदनगर आणि एक एक पुण्यावाला नसतो जवळ त्यांच्यात, पण एक अहमदनगरवाला, एक नाशिकवाला आणि एक औरंगाबादवाला. 2 नाव एकावाले सुनील सुनील नावाचे 2, तिन्ही नाव सुनील 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 सुनील, फक्त 8 नाव बदलले त्यांच्या. पालकीनबाई तशा नुसतं. आतापर्यंत परमेश्वर चांगला हे लोकांना सांगतात, पण तुम्ही किती चांगले आहेत हे लोक आता फोन करू करू सांगत येत. मलाही सुरुवातीला वाटलं की हे खरोखर चांगले आहेत, कारण आमचा देव चांगला आहे. पण तू लोकांच्या फोन आल्यानंतर लक्षात आलं का परमेश्वर आमचा चांगला आहे, मिनिस्ट्री यांची चांगली आहे, यांचे बिलिओस भाऊ बहिणी आई वडील चांगले आहेत, नेमकं हेच चांगले नाही. कारण यांच्यात चांगलपणा दिसत नाही. हे फक्त प्रिचिंगला आल्यानंतर यांच्यामध्ये प्रेम असतं, घेण्यासाठी काहीतरी असं अट्रॅक्शन असतं, परंतु घेऊन झाल्यावर मात्र देण्याला अट्रॅक्शन नसतं. देताना यांचे हातापायाला रगत किती फुटती का काही हे कळत नाही. घेताना लांब लांब बोट होते मोठाली, आणि आम्हाला काही गरज लागली ना, आम्ही गेलो तर मग बोट अशी आखूड होते, अशी रगत पित्यासारखी देगमाय देगमाय घ्यायला लय लांब लांब होते तशी. मग परमेश्वर चांगला आहे तर त्याचे लोक का चांगले नाहीत? परमेश्वर जर चांगला तर त्याचे याचकानी चांगलंच पाहिजे. आणि जर याचक चांगला नाही याचा अर्थ असा नाही परमेश्वर चांगला आहे मग आम्ही चांगले आहोत का? आम्ही परमेश्वरची स्तुती आराधना करणारे आहोत का? आम्ही परमेश्वरच्या नावाचा जय जयकार करणारे आहोत का? आम्ही परमेश्वरची सेवा करणारे आहोत का? आम्ही त्याचे गीत गाणारे आहोत का? परमेश्वर हाच देव आहे असं आम्ही जाणतो का? त्यांनीच आम्हाला उत्पन्न केले आम्हाला माहिती आहे का? आम्ही त्याचीच प्रजा आहोत, त्याच्याच कुर्णातले कळप आहोत. मग आमचे कळप काय विसरलेले आहेत? तो जर आमचा उत्तम मेंढपाळ आहे तर सध्याच्या मेंढपाळांना उत्तम का नाहीत? कारण जगातल्या सगळ्या गोष्टीमुळं आज ते स्वतः उत्तम राहिलेत, पण तो मेंढरांना काही उत्तम ठेविनात आणि उत्तम ते द्यायनात. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. नुसतं गीत म्हणायचं नाही, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, हे फक्त म्हणायला आहे. परमेश्वर आमच्यावर करतो, पण आम्ही करीतो का कुणावर? हे जे मागून आलं पुढे चाललो ना, हे जे परमेश्वरची दया सनातनी, तर आम्ही कुणावर तरी दया करतो का? बरं, आता आम्ही एवढे दिवस दया केली, पण आता तेच लोक दयेच्या लायकीत नाही राहिले, कारण त्यांनी वाट लावून टाकली. लोकांचे संसार मोडले. काही काही पुण्यामधल्या अनेक 2-4 बहिणींचे आम्हाला फोन येतात, सांगतात ते पालक वर्गाचे नाव सांगतात. सध्या लय इंटरनॅशनल लेवलला काम चालू आहे त्यांचं. लुटून 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 एवढी काय प्रॉपर्टी जमा केली, एवढे काय फ्लॅट आणि एवढे काय काय गुंठे जमा केलेत, किती गुंठे जमा केलेत. अरे बाबा, 3 बाय 6चा जागा भेटणारे खड्ड, किती गुंठे घे आणि किती मजले चढव आणि किती फॉर्च्युनर गाड्या घे. इथंच 3 बाय 6चं खड्ड, ते पण व्यवस्थित मरण आलं तर, नाही तर कोविड सारख्या याच्यात गेलं ना का तिकडेच नेते, घरचे सुद्धा कोणी येणार नाहीत, आणि नाहीतरी गेले तसे बरेच. ही सत्यता आहे. परमेश्वर जर दयाचा सागर आहे तर आमच्यामध्ये दया पाहिजे. परमेश्वर जर करुणा आहे तर आमच्यामध्ये करुणा पाहिजे. परमेश्वर जर प्रकाश आहे तर आम्ही प्रकाशात चाललो पाहिजे. परमेश्वर जर चांगला आहे तर आम्ही चांगले झालो पाहिजे. परमेश्वर जर धन्यवादित आहे तर आमचंही जीवन धन्यवादित व्हायला पाहिजे. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जर त्याचं सर्व खर्चून तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व मोबदला देऊन तुम्हाला आणि मला जर विकत घेतलेला आहे, तर का पुन्हा एक वार आम्ही त्या गुलामगिरीत जावं?
म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आम्ही आणखीन काही रेफरन्स या ठिकाणी पाहूया. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 103 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 मध्ये आम्ही पाहूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आता अनेक लोक काय करतात माहिती का, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, मग जीवानी करतात बरं का, धन्यवाद 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 धन्यवाद. वाजली का शिट्टर, कुकरची शिट्टी? हो, धन्यवाद धन्यवाद. हा नाही, ते बाहेर गेलेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, लगेच मोबाईल तरी. अरे कोणता प्रकार हे कोणता प्रकार असा देवाचा धन्यवाद करायचा? हे माझ्या सर्व अंतर्याम अंतकरणापासून. मग तुझा कुकरवरला मटण जळू, नाही तर कुकरला खाली चिटकून राहू. पहिली गोष्ट, कुकर लावल्यावर तू धन्यवादच करू नको. तो कुकर सगळा नीटनेटका कर आणि मग धन्यवाद करायला सुरुवात कर, म्हणजे तुझं लक्ष कुकरकडे जाणार नाही. अशाच प्रकारे तुमचं आणि माझं मन, जिथं आमचं धन असतं ना तिथंच आमचं मन लागतं. आणि मग आमचं जर धन जर जगातलं आहे तर आमचं मनही जगातच राहील. मग आम्हाला आत्म्याने काहीच गोष्टी करता येणार नाही. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगिक बनून आला, देहधारी बनून आला, तुमच्या माझ्यासारखा हाडामासासारखा आला. तुमच्या आणि माझ्यासारखं जीव आत्मा आणि शरीर त्याच्यामध्ये होतं. त्याने तुमच्या आणि माझ्यासारखा स्ट्रगल केला, परंतु जगाला तो वैतागला नाही. जग त्याच्यावर हॉबी झालं नाही, पाप त्याच्यावर वरचढ झालं नाही, तो उलट त्याने पापाचं मुंडकं ठेचलं, त्या सैतानाला तुडवलं. शेवटच्या मरणाच्या टोकापर्यंत तो झुंज दिली आणि त्याचं पवित्र आणि अनमोल रक्त सांडून तुम्हाला आणि मला विकत घेतलं आणि त्या पापाच्या दास्यगिरीतून सोडलं. त्या परमेश्वराचा धन्यवाद करताना अंतर्यामा अंतकरणापासून केला पाहिजे. अनेक लोक वरच्यावर करतेत. अनेक लोक म्हणतात बेंबीच्या देठापासून. काही नाही, काही मोकार आढळत आहेत बेंबीच्या देठापासून. आता मला असंही, मला माईक जरी नाही दिलं तर 200 ते 300 फुटावर माझा आवाज सहजासहजी जातो. मग याचा अर्थ असा नाही का मी एकदम आत्मीने करतो. मुद्दा तो नाही. आत्मिकतेने आल्यानंतर त्या आत्मिकतेमधून दुसऱ्याचं तारण झालं पाहिजे. ती आत्मिकता अशी की दुसऱ्याला परमेश्वराच्या भयाची जाणीव करून देती. ती आत्मिकता जी अशी निर्माण होती, तो पॉवर, ती पवित्रता, ती शुद्धता, तो धन्यवाद करताना, देवाचं वचन शेअरिंग करताना, देवाचं वचन ऐकताना असे कानाचे पडदे फुटून आतमध्ये गेल्यासारखं वाटतं. त्याला म्हणतात शुद्ध आणि पवित्र आणि विवेक भावाने आणि सत्य भावनाने केलेल्या घटना. मग देवाचं वचन असो, स्तुती असो, आराधना असो, वाद्य वाजवायचं असो, काही असो. अनेक लोक फॅशन म्हणून आराधक झालेत. फॅशन, गिटारचे क्लास काय, आमक्याचे क्लास काय, फॅशन. मग ती स्टाईल मध्ये काय वाजवायचं? अरे बाबा, स्टाईल करता करता तो गिटारच्या तारा जोडता जोडता प्रभू जर आला तर तू काय करशील? प्रभूला म्हणशील का, प्रभू थोडा वेळ थांब, माझ्या गिटारच्या तारा तुटलेल्या आहेत, माझं हे नाही, माझं कीपॅड गेलंय आणि माझं आमकं गेलंय आणि लाईटच नाही सध्या, आणि माझ्या मोबाईलला ते अटॅच करायचंय आणि मग मी गाणं गाईल असं मोबाईल बघून. हे असलं वेळ नाही. ही अंतर्यामापासून मनापासून केलेली भक्ती नाही. जसं असेल तसं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आम्हाला परमेश्वराचा धन्यवाद काय करायचा आहे तर परमेश्वर आम्हाला सातत्याने उपकार करतो. आपला विषय आहे धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित आणि भाग्यशाली. परंतु या ठिकाणी ह्या जर गोष्टी आम्ही केल्या तर आमचं जीवन धन्यवादित होतंय. म्हणून तुम्हाला मी हे देवाच्या वचनाचं मार्ग चिंतन मनन अध्ययनामध्ये मी रेफरन्स साठी घेतलेलं आहे. कारण त्याचे सर्व उपकार, मनुष्याने परमेश्वराने केलेले उपकार विसरला, झालं त्याच्या जीवनाचं भजन झालं, त्याची 7.5 लागलीच. अहो साधा आहे, आम्ही आमच्या मित्राची जर गरज केली आणि त्याला परत जर फोनच केला नाही, त्याला शुक्रिया अदा केला नाही किंवा त्याला मध्ये त्याच्याशी संपर्क केला नाही, बघा मग नंतर काय होतं ते लगेच म्हणतो तुमची जातच घ्यापुरती लाभासारखी तोंड पूजापणा करणारी, झालं म्हणजे गेलं, परत तुला गरज पडणार नाही का. आमच्या मराठी भाषेमध्ये एक म्हणी, एकाच जत्रांनी देव म्हातारा होत नाही, जत्रा दरवर्षी येते, पडू दे तुला परत गरज मग तुला सांगतो. ही आमची पद्धत झाली. असंच आम्ही प्रभू बरोबर वागतो. ज्यावेळेस गरज ना, हॅलो पाळक साहेब आमको फलाना बिस्तान, आणि गरज झाली का
2 2 4 4 5 5 6 6 महिने वर्ष बाळासाहेबाचं तोंडही बघायचं नाही, फोनही करायचं नाही. कधी कधी तर असे लोक आहेत का दुसऱ्याकडून फोन नंबर घेतात आणि मग बाळासाहेबाला फोन करतात वर्षांनी. तो फोन नंबर सुद्धा कोणी डिलीट करून टाकतात. आणि ज्यावेळेस गरज वाटेल ना मग कुठून तरी उपलब्ध करून घेतात. असंच देवाचं पण आहे. परमेश्वरकडे येतात तेवढ्या पुरतं स्वार्थ समजला, जी परत गायब होतेत ना, परत येतच नाही जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाही ना आपल्या पलीकडे भाऊ तुमचा देव, तुमचा श्रद्धा, तुमचा विश्वास आणि तुमचं काय असेल ते बघून घ्या भाऊ. आता काय पेशंटला घरी घेऊन जा, लगेच हॅलो बाळक साहेब इमर्जन्सी प्रार्थना, लगेच ग्रुपला टप्पा टाईप करते. आमचे याज काही इतके आता कसं मूर्ख म्हणावं का काय म्हणावं हे कळा नाही मला. हे लगेच हो या बहिणीसाठी प्रार्थना करा, या भावासाठी प्रार्थना करा. काय करा, एवढ्या दिवस कुठं तरफाडी होते ते, घडीत या मंडळीत, घडीत त्याच मंडळीत, घडीत त्या शिस्तनकट, घडीत ते तिकडं काय चालवलंय काय, घडीत या संस्थेत, घडीत त्या संस्थेत. यांच्यासाठी प्रार्थना करा. डॉक्टर साहेबांनी सांगितलंय यांची नो गॅरंटी, आपला विश्वास आहे की प्रभू हिला उठविल. येस आमेन, उठविल 100% उठविल. पण हिला उठायचंय का? कारण हिला उठायचं नव्हतं म्हणून ही 50 ठिकाणी हिंडली. प्रभूकडे नाही, देवाच्या सेवकाकडे. जा इकडं, जा तिकडं, जा भजनदार सिंगकडे, जा अमक्याकडे, जा फलाण्याकडे, जा बिस्ताण्याकडे. तुम्ही दुनियात कोणत्याही सेवकाकडे जा, जर तुमची आत्मिकता, तुमची धार्मिकता, तुमचा विश्वास, तुमची कृती, तुमचे आचरण देवाला आवडणार नसेल ना, नाही होणार. आणि काही ठिकाणी जर बरे झाले ना तर इथं बरे होताना परत मारतानाच पण नरकातच जाताना. कारण चिन्ह आणि चमत्काराने अनेक लोकांचं वाटोळं झालंय. चिन्ह आणि चमत्कारच्या विरोधात आपला काही विषय नाही. चिन्ह आणि चमत्कार ते घडतातच, पण ते देवापासून घडतात की नाही याची खात्री करणं खूप महत्वाचं आहे. अनेकांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडतात ते स्वतःच्या विश्वासामुळं, कृतीमुळं, आणि श्रेय देतात पळक साहेबांना. अरे दादांनो, बहिणींनो, आईनो, वडिलांनो, सेवकांनो, परमेश्वराला श्रेय द्या. तो महान परमेश्वर आहे. तो रोगमुक्त करणार आहे, तो आजार मुक्त करणार आहे, तो व्याधी मुक्त करणार आहे, तो पाप दोष मुक्त करणार आहे, तो दुष्कर्माची क्षमा करणार आहे, तो सर्व रोग बरे करणार आहे, तो आमचा विनाश गर्दीतून आमचा उद्धार करणार आहे, तो आमच्यावर दया करुणा करणारा परमेश्वर आहे, तो आमचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करणार आहे, तो आम्हाला गरुडाप्रमाणे नव करणारा परमेश्वर आहे. आकाशात उंच भरारी घेण्यासाठी तुम्हाला आणि मला सामर्थ्याने शक्ती पुरवणारा देव आहे. त्या देवाची महिमा आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने जर केली, त्याच्या दररोजच्या जीवनामध्ये सातत्याने, सालसमनाने, प्रामाणिकपणे जर आम्ही त्याच्या नावाचा जयघोष केला, आत्म्याने आणि खरेपणापासून त्याचा धन्यवाद जर केला आणि त्याच्या प्रत्येक उपकाराबद्दल आम्ही त्याची स्तुती जर केली, तर निश्चितार्थानं माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, तुमचं आणि माझं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आणि माझ्या जीवनाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. परमेश्वरचं भय धरणाऱ्यावरच ममता होती, कुणावरही नाही. परमेश्वरचं भयच धरावं लागतं, कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत, तो आठवितो. पण आम्हाला हे समजत नाही. आम्ही म्हणतो आम्ही माती नाही, आम्ही हड्या पावसाचे मातीतच जाणार, कारण मातीची उत्पत्ती आहोत. माझे प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं तुम्हाला आणखीन एक तुमचं जीवन धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित आणि भाग्यशाली होण्यासाठी आणखीन एक देवाच्या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडस चिंतन म्हणून अध्ययन करू इच्छितो. पहिला आदाम मातीपासून होता. पहिला आदाम मातीतच गेला. पहिल्या आदामानी मातीच खाल्ली आणि पहिल्या आदामामध्ये जेवढे जगतात ना, म्हणजे दैहिक जीवन जगणारे मातीच. पण तो दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त, तो हाडा मांसाने आला, पण आत्मिकरित्या रूहानी ताकदीनुसार आला आणि त्या पहिल्या आदामावर म्हणजे त्या पहिल्या पापावर त्यांनी विजय मिळवलं. त्या पापाला त्यांनी हरवलं आणि त्याने आपल्याला विकत घेतलं. आणि आता आम्ही मातीचे नाहीत. आता आम्ही माती नाही, पण आम्ही मातीतच जातो, मातीच खातो. आमच्या जीवनाचं मात्रच करून टाकतो आम्ही हाताने. चांगलं असताना हाताने मात्र करून घेतो. याला जबाबदार कोण? कारण आम्ही दुसऱ्या आदामाची स्वीकार केला नाही.
कारण आम्ही दुसऱ्या आदामाचं बलिदान आम्ही आठवत नाही. दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पहिला आदाम हा मातीतून निर्माण झाला, परंतु दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक तयार झाला, आत्म्याने तयार झाला, आत्म्याने गर्भ होता त्याचा. तो आत्मिक जीवन जगला आणि जितक्यांनी त्याच्या नावाचा स्वीकार केला तरी त्याला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. म्हणजे आम्ही आत्मिक लेकर आहोत. आम्ही हाडा मासाचे नाहीत, आम्ही मातीचे नाहीत, तर आम्ही आत्मिक आहोत. जरी आमचा देह हाडा मांसाचा असला, जरी एक दिवस 70, 80, 100 वर्षाच्या आसपास जो कालावधी परमेश्वर आम्हाला देतो, जरी याची माती झाली, जरी ही हाडाच्या काळाची माती झाली, जरी हे मातीत गेलं, मातीचं शरीर असल्यामुळं, पण तो आमची जी उत्पत्ती आहे ती नव्या आदामाची आहे, म्हणजे प्रभू येशूची आहे. तो मातीत नाही जाणार. तो उठवला गेला. 3 दिवसानंतर तो उठवला गेला. 40 दिवसापर्यंत त्याने त्याच्या शिष्यगणांना आत्मिक दर्शन दिलं, आत्मिक गोष्टी सांगितल्या, देवाचं सत्य रहस्य सांगितलं, जीवन कसं जगायचं याविषयी टिप्स दिल्या. तुमच्या जीवनाला सार्थकता कशी मिळेल, समाधान कसं मिळेल, तृप्त कसं होणार, आशीर्वादित कसं होणार, धन्यवादित कसे होणार, भाग्यशाली कसं होणार, लक्की कसं होणार, तुमचं जीवन तुम्ही कसं जगायचं हे शिकवलं 40 दिवस. त्याच्यानंतर तो स्वर्गात शिष्यां देखवत उचलला गेला. एवढेच नाही तर 50व्या दिवशी पेंटिकॉस्टलच्या नुसार पवित्र आत्मा त्यांनी पाठवून दिला. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांनी पाठवून दिलं. तुम्ही आणि आज मी ते पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारलं आहे का? जर तुमचं आणि माझ्याकडे जर सत्य असेल, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जर असेल, रियालिटी जर असेल, तर याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताची उत्पत्ती आहात. आणि जर हे नसलं ना, समजायचं तुम्ही आदामाचेच वंशज, आदामाच्याच खानदानीवर जाणार. आदामने जशी माती खाल्ली ना, तशी तुम्ही माती खाणार. म्हणजे आदामाने जसं पापात जीवन जगला ना, तसंच आम्ही पापात जीवन जगणार. आदामाला त्या पापाच्या जीवनाची भरपूर सजा भेटली. त्याला स्वर्गासारखी सुंदर अशी बाग, एदेन बाग सोडावं लागली, भटकावं लागलं, काबाड कष्ट करावं लागली, निढळाच्या घामाने खावा लागलं, दर पे दर मेरी झोली भरतो भटकावं लागलं. इथं थोडं, तिथं थोडं, तिथं थोडं, स्थिरच नाही. आदामामध्ये जेवढे राहतात ना, तेवढे अस्थिर येतं, बधीर माती. आता म्हणा तुम्ही, प्रभो मी एका मातीच्या गोळ्याप्रमाणे तू माझा कुंभार हो, आणि माती धर तुझ्याजवळ आणि तुला पाहिजे तसं बनव. पण आज आम्हाला म्हणायचं, ख्रिस्ता मी जरी माती असलो, या मातीचा गोळा मी तुझ्यामध्ये आहे, कारण मी नवी उत्पत्ती आहे आणि मी ख्रिस्ताची उत्पत्ती आहे. आता मी पुन्हा पाप करणार नाही, आता आम्ही पुन्हा असत्यात जाणार नाही, आता आम्ही पुन्हा एक वार त्या लबाडात जाणार नाही, आता मी पुन्हा एक वार त्या ढोंगी लोकांमध्ये जाणार नाही, आता मी पुन्हा एक वार त्या फसवणाऱ्या लोकांमध्ये जाणार नाही, आता पुन्हा एक वार मी फक्त चिन्ह आणि चमत्कारावर अवलंबून राहणार नाही, आता पुन्हा एक वार मी 7 पिढ्याचं 4 पिढ्याच्या शिक्षणाकडे वळणार नाही, आता पुन्हा एक वार मी आमच्या वाडवडिलांपासून आलेला जो वारसा आहे आणि ज्या काही शिकवणी आहेत, किंवा जे काही म्हणणं आहे, किंवा जे काही प्रथा आहेत, किंवा जे काही पद्धती आहेत, ज्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, शास्त्राच्या दृष्टिकोनातून, पवित्र आत्म्याच्या दृष्टिकोनातून, वचनाच्या दृष्टिकोनातून, सत्याच्या दृष्टिकोनातून, सुवार्थीच्या दृष्टिकोनातून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नुसार ज्या गलत आहेत त्यामध्ये मी जाणार नाही. पण असं होतच नाही. लोक म्हणतात तुम्ही सांगा आम्ही ऐकू, आम्हाला जेवढं समजेल तेवढं आम्ही घेऊ, बाकीचं आम्ही सोडून देऊ. सोडून द्या, प्रभूही तुम्हाला सोडून देईन. आधू लोकात नरकात फ्री मध्ये करा बुकिंग, तिकडे करायची. तर दावीद राजाने बुकिंग केली स्वर्गाच्या राज्यामध्ये, कारण दावीद राजा स्वतःला धन्य समजत होता, कारण दावीद राजा स्वतःचं जीवनाचं सार्थक केलेलं होतं, दावीद राजाचं समाधान पावलं होता, दावीद राजा तृप्त होता, दावीद राजा लक्की होता, दावीद राजा आशीर्वादित होता, दावीद राजा भाग्यशाली ठरला, कारण त्याच्या अनेक भावामधून त्याची निवड करण्यात आली होती. दावीदाला उचललं होतं, दावीद एक लक्की मनुष्य ठरला, दावीदाला परमेश्वरने आशीर्वादित केलं, दावीदाचं जीवन परमेश्वरने सामर्थ्ययुक्त केलं, दावीदाचं जीवनामध्ये धन्यता आली, दावीदाचं जीवन समाधानात पावलं. आणि दावीदाकडून ज्यावेळेस पाप घडलं त्यावेळेस दावीदाच्या लक्षात आलं, पवित्र आत्म्याने त्याला टोचणी लावली, देवाच्या परमेश्वराकडून येणाऱ्या गोष्टीपासून त्याचं लक्षात आलं की परमेश्वरा, आणि म्हणून तो म्हणतोय, हे परमेश्वरा तुझ्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं माझं नाव खोडू नको. तो दावीद राजा म्हटला, बुकिंग केली त्यांनी जीवनी पुस्तकामध्ये नाव लिहिण्याची. आम्ही ख्रिस्ती लोकांनी बुकिंग केली, सेवकांची तर पहिली बुकिंग आहे. हो,
येईन तर भल्या लांबलं तर त्यांच्या बापन, त्यांच्या आजान, पजेन, लेकरन, शेजारीन, पादरी सगळ्यांची लिस्टच देऊन टाकली. हे सगळे स्वर्गाच्या राज्यात. जस काय यांना हे दिलंय, बॉन्ड पेपर दिलाय यांना. पालकाच्या हातात आहे का स्वर्गात पाठवायचं? पालक जाईल का स्वर्गात पहिलं? याजक जाईल का? जर त्याच्या जीवनामध्ये जर काही नाही परमेश्वरच्या दृष्टिकोनातून, आणि म्हणून मिरॅकलच्या पाठीमाग, चिन्ह आणि चमत्काराच्या पाठीमाग, दिसणाऱ्या गोष्टीच्या पाठीमाग धावू नका. ह्या गोष्टी पाळ. आत्मिक गोष्टीने जाच करा, आत्मिक गोष्टीने पारखा, आत्मिक गोष्टी माझ्यामध्ये आहेत का हे पहा, आत्मिक गोष्टी समोरच्या मध्ये आहेत की ते पहा, आत्मिक गोष्टी देवाच्या सेवकामध्ये आहेत की नाही पहा. आणि हे केव्हा समजतील? तुम्ही स्वतः तुम्हाला आत्मिक बनावं लागेल. हे केव्हा समजेल? तुम्हाला स्वतःला सत्य समजून घ्यावं लागेल. हे केव्हा समजेल? जेव्हा तुम्हाला स्वतःला आज्ञा पालन करावं लागेल. हे केव्हा समजेल? जेव्हा तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करता. हे केव्हा समजेल? जेव्हा तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करताना अंतःकरणापासून करणार. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. कुणाच्या पवित्र नाव आहे ते? साधं सुद्धा नाही ते. उचलली जीवन लावली टाळ्याला. मला माझ्या नावाने तुम्ही हाका मारू शकता, काही अडचण नाही. मी तेवढं माझं नाव पवित्र नाहीये, पण तो पवित्र आहे. मग तो पवित्र आहे तर आम्ही अपवित्रतेने त्याचं नाव कसं घेऊ शकतो? तो जर पवित्र आहे तर आमच्यामध्ये अपवित्रता का? तो जर पवित्र सामर्थ्यशाली राजा आहे, गौरवशाली, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो जर आमच्यासाठी सर्व काही करतो, तर त्याच्या नाव घेणारा किती पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, त्याचं जीवन समर्पित पाहिजे, तो निष्कलंक पाहिजे, तो शुभ्र पाहिजे. त्याला डाग सुरकुती नको आहे, त्याला आजादुजापणा नको आहे, त्याला धनाची लालसा नको आहे. तो आहे त्या समाधानीने तृप्त हवा आहे. देव आमची गरज पुरवतो. देव त्याच्या सेवकाला कधी लजित आणि फजित करत नाही. पण देवाच्या सेवकांनी लाजच सोडून दिल्यात आणि फजित झालेत. आता उघडे झालेत. मी अनेक वेळेस लाईव्हला म्हटलेलो आहे, आता पण मी सांगेल का मी जर समजा एखाद्याला असं केलं असतं ना, तर बन्याना अंडर पॅन्टवरच उभा केला असता. कारण आजही लोकांच्या जीवावरच जीवन जगणार आहेत. ठीक आहे, तुम्ही जगा, टायकोट घाला, पॅन्टी घाला, शर्ट घाला, काय घालायचे ते घाला, पण त्याची इज्जत ठेवा. तुम्हाला कुणापासून मिळाले, हे कुणी दिलंय, हे कुणापासून आलंय? माझ्या परमेश्वराने दिलंय मला आशीर्वादित. अरे मग परमेश्वराने काय वरून पाठवलं का? रिझर्व्ह बँकेतून बंडल पाठवून तुम्ही एखाद्या बहिणीचंच घर लुटलं ना? मिळालं कुठून तुम्हाला? भावाचं घर लुटलं, बहिणीचं घर लुटलं, गोड गोड बोलून, भविष्यवाण्या खोट्या सांगून, काय काय करून. अरे मग तो पवित्र आहे, तो तर त्या बहिणीचं कधीही देईल, भावालाही कधीही देईल, पण तुझं काय? कारण दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा, जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाव माझं खोडू नको. म्हणजे याचा अर्थ शेवटापर्यंत जर आम्ही आमच्या तारणात टिकलो नाही, शेवटपर्यंत जर आम्ही आत्मिकरित्या देवाला आवडणाऱ्या गोष्टी जर केल्या नाही, मरणाच्या टोकापर्यंत आम्ही विश्वासू जर राहिलो नाही, क्रियाशील जर राहिलो नाही, देवाचं गौरव जर केलं नाही, आत्म्याने निखरेपणापासून त्याची सेवा केली नाही, जर का त्याचे उपकार विसरलो, जर का त्याचे आम्ही उपकार विसरलो. समजा उदाहरण मी सांगतो, एखाद्या मी याजक आहे. आता बाकीच्या याजकाचं नाव घ्यायला तर मी काही घाबरत नाही, पण माझ्यावरच उदाहरण देतो. मी याजक आहे आणि मी माझ्या एखाद्या बहिणीला लुटलंय, किंवा तिचा प्रॉपर्टी म्हणा, पैसा म्हणा, किंवा काहीतरी तिचा विश्वासघात केला. थोडक्यात माझ्यामध्ये डेअरिंग आहे का त्या बहिणीला फोन करून कशा आज सिस्टर म्हणायची? नाही. आहे का असे कोणते सेवक? अहो, ते नाव सुद्धा घेत नाहीत त्या लोकांचं, ज्यांच्या लोकांवर तुम्ही मोठाले झालेत ना. ह्याच लोकांच्या जीवावर, ह्याच लोकांच्या बद्दुवाने, ह्याच लोकांना दिलेल्या त्रासाने, ह्याच लोकांच्या विरोधात केलेल्या बंडाळीने, ह्याच लोकांकडून लाभासाठी तोंडपूजापणा करून जे तुम्ही आज वाढलेले आहात ना, तुम्ही इथं वाढलेले दिसताल, पण आधो लोकात मात्र तुम्हाला चांगली पोस्ट मिळेल. एकच नंबर. आधो लोकांमध्ये, नरकामध्ये अशा भारी भारी पोस्ट आहेत ना. मग तिथं समजन काय येते. मग त्या सार्वकालिक यातना जेव्हा सुरू होत्या ना, तेव्हा मग तिथून लांबून तुम्ही म्हणाल, ओ सिस्टर, मला क्षमा करा, मी तुम्हाला डुप्लिकेट भविष्यवाण्या सांगून बऱ्याच पैशाला लुटलं, मी तुमचं घरदार मोडलं,
आणि मोठाले बंगले बांधले, मोठाले प्लॉट घेतले, मग तिथं समजन. मग प्रभू म्हणशील भाऊ तुला अधोलोकाचा निम्मा भाग तुलाच, नरकाचं राज्य अर्ध तुझ्याच नावावर. पुढे हिंड तू नरकात, आग्नीत हिंड, तेलाच्या कढईत हिंड, पुढं डोक्यात टकरा मार, पुढं काय करायचं अर्ध राज्य घेऊन टाक. तुला भूतलावर असताना लय तुला प्लॉट घ्यायची सवय होती, लय जागा घेतल्या, लय मोठाली पॅन्डल बांधली, मंदिरं बांधली, लय लोक जमवायचा, तुला लय फुशरकी व्हायची ना, लय लोक असलो तुझी पिचिंग लय भारी भारी व्हायची. मग तर अजून फेकायचं तुझ्या आधा. मग आता नरकात बरीच लोक होते, इथंच लिडर होतो. हा ते आरडू दे तू आरड. हे सत्य येणाऱ्या दिवसामधलं, न्यायाच्या दिवशी या घडणार आहेत. परत म्हणू नका आम्हाला सांगितलं नव्हतं कुणी. देव तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दाखवेल. एक कोणी अहमदनगर मध्ये पास्टर राजू आला, दाढीवाले बसायचे रोज, ते परखड बोलायचे. त्यांनी सांगितलं होतं एक दिवस हे लाईव्हला, सुधरायचं तर सुधरा, नाही तर नका सुधरू. एज यू लाईक, तुम्हाला जसं आवडतं तसं करा. ही गोष्ट महत्वाची आहे. ह्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. आणि म्हणून आमचं आयुष्य तो आमच्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो आमचे सर्व रोग बरे करतो, तो आमचा जीव विनाश गर्दीतून उद्धरितो, तो आमच्यावर दया आणि करुण्याचा मुकुट पण घालतो, तो आमचं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, उत्तम पदार्थांनी. आणि मग उत्तम पदार्थांनी जर आमचं आयुष्य तृप्त करतो, तर मग भिकाऱ्यासारख्या तुमच्या कुटुंबातल्यासाठी मागता का लोकांकडं? परमेश्वरावर तुमचा भरोसा आहे ना, देईल तो, कुठूनही देईल. अहो जर एलियासाठी कावळ्याची जर निवड केली, तर असा कोणीतरी कावळा पाठवून देईल, तो तुम्हाला मांसाचा तुकडा आणि भाकर देईल. पण तुम्ही तिथं घोंगू नका. कुठं? जिथं ढोर मेलय तिथं. कारण की धड कुठं जमतात माहिती का? जिथं प्रियत पडलंय तिथं, जिथं मांस पडलंय तिथं, जिथं जनावर पडलंय तिथं. तुम्हाला जर ओरिजिनल पाहिजे ना, तिथून आणून देईल. तुम्ही तिथं घोंगूच नका. आजकालची सेवा आहे ना घोंगी सेवा. आता आणखीन एक मिनिस्ट्री लिहिली, घोंगणारी मिनिस्ट्री. पाठीमाग मी एका मिनिस्ट्रीला नाव दिलं होतं, गहेजी मिनिस्ट्री. बळत जाऊन दानपत्र लुटायचं आणि आपल्या घरी नेऊन ठेवायचं, ती गहेजी मिनिस्ट्री. आणि आता घोंगणारी मिनिस्ट्री, नुसतं घोंगायचं. जिथं चांगले चांगले लोक येतं, दशमांश देणारे, जास्त पगारावाले, हाय फाय राहणारे, नुसतं तिथं घोंगायचं. असं घोंगी मिनिस्ट्री, घोंगणारी मिनिस्ट्री. तिथं घोंगायचं आणि बसायचं तिथं आणि घ्यायचं त्यांच्याकडून. अहो काही असं आहे, सांगायला कधी कधी लाज वाटती, पण देवाचा आत्मा मला भीती नाही देत. मी रियालिटी प्रकट करतो. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन देतो. आपलं एक वेळ झालेला आहे. आपण पुढच्या लाईव्हला काही गोष्टी पाहणार आहोत. पुन्हा एक वार देवाच्या सर्व सेवकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. एक याजक साहेब आहेत, त्यांचं नाव नाही सांगणार आता. त्यांनी काय केलेलं माहिती का? 20 लोक 50, 60, 70 हजारावाली 20 लोक पकडले आणि त्यांना इतकं परफेक्ट शिक्षण दिलं ना दशमांश देण्याचं 50 हजारावाल्याचं. आता 50 हजारावाल्याचा दशमांश किती झाला महिन्याला? असे 50 लोक आहेत. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, आता त्याचा पगार किती झाला. आपल्या मुख्यमंत्री साहेबाला, राष्ट्रपती साहेबाला एवढा पगार नाही, हे महिन्याला घेते. महिन्याला तुम्ही अंदाज करा, 50 हजारचा दशमांश किती होतो? 50 हजाराचा हा प्रति 5,000 रुपये एका व्यक्तीची. 50 लोकांची किती झाली? 2,50,000 रुपये. मग 2,50,000 रुपये हे याजक साहेबांना पगार. मग काय जातय काय? तरी तृप्त नाहीत. तरी देणग्या, दानपत्र, मधली चिल्लर, मधल्या वाढदिवसाच्या, लग्नाच्या, मैतीच्या, फुलाचे 40वी, मधल्या व्हिजिट, बळच एखाद्याच्या घरी चालता जाणं, हे आणि 2 लाखाला म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपये महिना पडित येते. हे नेमकं कोणत्या प्रकारचे लकी समजावं हेच कळा नाही. आणि काहीच करीत नाही त्याच. नुसतं घोंगटी मिनिस्ट्री.
घोंगणारी मिनिस्ट्री, घोंगणारी मिनिस्ट्रीचे लोक, यांचे पत्ते मी देईन तुम्हाला. तुमच्याकडे जास्त पैसे असतील ना तर मी तुम्हाला तुमचा पत्ता देतो त्यांना, बघा तुम्हाला फोन येतात का नाही. हे लोक फक्त मोठ्याले लोकांनाच निवडीत येत, छोट्याले मासे पकडीतच नाही, डायरेक्ट मोठा मासा. पण एक दिवस असा मासा लागेल ना का तो गिळूनच घेईन. आणि योना सारखा किती प्रार्थना आरडली ना तर मुखच उघडणार नाही. जेव्हा उघडी ना तेव्हा अधो लोकात दिसतात होणारे. असं हे जेवढे लोक हे आहेत ना दशमांश घेणारी, दशमांश घेऊ नका असं माझी इच्छा नाही. दशमांश घ्या, देवाची गोष्ट आहे, देवाने दिलेली आहे, तुमची कृपा आहे, देवाची दया आहे, हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे, हे आमच्या उपजीविकेसाठी आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचा योग्य असा उपयोग करणं ही त्याच्यापेक्षा मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही घ्या, घेण्याबाबतीत काहीच नाही, पण त्याचं योग्य असं पालन करा. लोकांचे घर काय बुडवू नका. काही सेवक लोकांनी मशनी देतो, लोन काढून देतो, आमक करीतो, फलन करीतो, बिस्तन करीतो, लय लोकांना लुटलं. मला एकदा औरंगाबादून 2-3 जणांचे फोन आलते, म्हणते पाळक साहेब सांगता का त्यास असं झाले, जवळजवळ आम्हाला 47-48 हजाराला गंडा देऊन पळून गेले. तुमच्याकडे नंबर आहे का, तुम्ही चांगले फिरतात उठतात. मी म्हटलं तुम्ही त्यांचं नाव मला सांगा. आणि मग मला त्यांनी नाव सांगितलं. मी एक काम करा, तुम्ही औरंगाबादून येताना 2-4 दांडे घेऊन या गाडीत, स्कॉर्पिओ मध्ये, आणि येताना मलाही बसून टाका. मी डायरेक्ट तुम्हाला त्यांच्या घरीच नेतो डायरेक्ट. आता मी याजक असल्यामुळे त्यांना दांडा टाकता येणार नाही मला, त्याच्यामुळे मी प्रयत्न करीन तुम्ही हानीत राहा. म्हणजे इतके बेशरम म्हणजे काम करून राहिलेत लोक आहेत. मी नावं सांगेल, त्यांची नावं सांगेल. हे नुसते याच्यासाठी सेवा करून राहिले तर माझ्या देवाच्या लोकांना हे फसू राहिले, देवाच्या लोकांना घेऊन जाऊ राहिलेत. देवाच्या लोकांना समाधान नाही, तृप्त नाही, लक्की नाही, आशीर्वादित नाही, सार्थक नाही, भाग्यशाली नाही, धन्य नाही. अहो त्यांच्या जीवनाचं मात्र करून टाकलं. टेन्शन, ताण, दबावामध्ये. बरं झालं प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहेत म्हणून त्यांनी आत्महत्या नाही केली. जगातले लोक असते ते पटापट मिळली असती. लय खेदाची गोष्ट आहे. तुम्हाला फोन येऊ द्या लोकांच्या, मग तुम्हाला समजेल ही जी रियालिटी ना, आत्मिक रियालिटी ही काही मी लोकांच्या देवाच्या सेवकाची निंदा करण्याचं माझं अजिबात नियोजन नाही. लोक येऊन सांगतात तसं, लोक फोन करतात, लोक काही क्लिप पाठवतात, ओरिजिनल डुप्लिकेट नाही, तयार केलेलं नाही त्यांची शब्दरचना. आणि मग त्यामुळं देवाच्या इतर लोकांनी देखील सावध व्हावं, बिलियस भावांनी देखील सावध व्हावं, बहिणीने सावध व्हावं. जे द्या तुम्ही द्या, पण तू योग्य त्या ठिकाणी द्या. दुसरी गोष्ट, योग्य ते शिक्षण घ्या, योग्य त्या संस्थेला जॉईन व्हा. संस्था म्हणून जॉईन होऊ नका, प्रभू म्हणून जॉईन व्हा. आणि तुमच्या याचकांनी जर विचारलं तर त्यांना एकच प्रश्न विचारा, प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या मिनिस्ट्रीचा होता, प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या संस्थेचा होता. फक्त एवढा प्रश्न विचारा, तुम्हाला सगळं सत्य समजेल. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार लाईव्ह शिक्षण जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जशा होतं तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करत आहोत. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्हे, तालुके, खेडेगाव, सिटीज, कॉलनी, सर्व प्रकारच्या ठिकाणं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, माझ्या भारत देशाचं संरक्षण करणारी मिलिटरी पोस्ट जवान कमांडो, त्यांचे कुटुंबीय, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, जे विश्वासणारे मंडळी आहेत, जे विश्वासणारे सेवक पात्र आहेत, जे सत्यामध्ये समर्पित होणारे आहेत, जे देवाचे अभिषिक्त आहेत, आणि प्रिय प्रभू येशू लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून आतापर्यंत पुरवलेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, सत्यता, सर्व गोष्टी ज्या ज्या त्यांना हव्या आहेत, प्रिय प्रभू येशू तुझ्या स्वर्गीय भांडारातून अद्भुत तू दे. आणि आमचं जीवन जगत असताना आम्ही धन्यवादित, आशीर्वादित, सार्थक, फलद्रुप्त, आशीर्वादित आणि भाग्यशाली जीवन जगावं म्हणून तुझं सत्य तू आम्हाला प्रकट कर.
पुन्हा एक वार ज्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे प्रभू येशू तू त्यांना तू दे. तुझे प्रत्येक याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर, कॉर्डिनेटर, बिशप साहेब, पोप साहेब, जेवढे काही भंतीची काळजी हबप, जेवढे काही लोक असतील प्रिय देव बापा, जे तुझ्या लोकांचा पुढारीपणा करत आहे, तुझ्या लोकांचे लीडर्स आहेत, तुझ्या लोकांना तुझा मार्ग दाखवत आहे, होय प्रभू येशू त्यांचा तू ताबा घे आणि त्यांनी आत्म्याने, निखरेपणाने, सालस मनाने, निस्वार्थीपणाने तुझं मार्ग आम्हाला शिकवावा. आम्ही त्या मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर आम्ही चालावं. म्हणून तुझ्या सर्व सेवकांचा तू उपयोग करून घे. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा अभिषेक दे आणि प्रत्येक वर्ग तुझ्या पवित्र हातामध्ये घे. सर्व आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.